साक्षीदार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती युवा महोत्सव छात्रतरंगचे उद्घाटन संपन्न। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या छात्रतरंग युवा महोत्सवात विद्यार्थ्यांनी भरले कलेचे विविध रंग। अकोला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत स्थानिक शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात 4 दिवसीय छात्रतरंग युवा महोत्सवाचा थाटात शुभारंभ झाला। या युवा महोत्सवाचे उद्घाटन खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते संपन्न झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते होते। यावेळी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळ अकोलाचे अध्यक्ष डॉक्टर ताराताई हातवळणे, सचिव गोपाल खंडेलवाल, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर राजू बोरकर, अरुण उर्फ नाना कुलकर्णी, रेखाताई खंडेलवाल, मधुर खंडेलवाल, प्राचार्य जगदीश बाबू साबू, युवा महोत्सव निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर राहुल एकबोटे, डॉक्टर सावंत देशमुख, डॉक्टर निखिलेश नरोळे, नेत्रा मानकर, डॉक्टर सूरज हेरे, सीमा देशमुख, महाविद्यालय समन्वयक डॉक्टर ज्ञानसागर भोकरे, सुमेध कावळे, डॉक्टर निशा वराळे, डॉक्टर अरुण शेळके उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमात स्वागत तत्पर भाषण प्राचार्य डॉक्टर जगदीश साबू तर प्रास्ताविक डॉक्टर राजू बोरकर यांनी केले। या कार्यक्रमामध्ये मागील वर्षी यशस्वी आयोजन करणाऱ्या राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या जया इंगोले व समूह, उत्कृष्ट विद्यार्थी अमर कंगोरे, सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी संजना जवंजाळ, सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय छात्रसेना कॅडेट श्रीकांत मोरे, अन्नपूर्णा कुशवाहा, सर्वेश पाठक, रोशनी बोरले यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी डॉक्टर राहुल एकबोटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। पुढे उद्घाटनपर भाषणात खासदार अनुप धोत्रे यांनी नव्या काळात विद्यार्थ्यांपुढे अनेक संधी आहेत, त्या संधीचा योग्य तो फायदा घेऊन आपल्या कलागुणांना वाव द्यावा। विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात अनेक गुण अंगी करावे आणि रोजगाराच्या विविध संधीचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन केले। यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना मिलिंद बारहाते यांनी सांगितले की विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा असते, यांचा उपयोग विद्यार्थ्यांनी कलागुण जोपासण्याकरिता करावा। विद्यापीठाचा युवा महोत्सव सर्वांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा आहे। यात नेतृत्व, सामूहिकता, कलाप्रियता महत्त्वाची आहे। विद्यार्थ्यांनी आपला सुप्त गुणांना व्यक्त करावे, असे प्रतिपादन केले। या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक डिंपल मापारी, प्राध्यापक अदिती मानकर यांनी तर आभार सुमेध कावळे यांनी मानले। संजय तिकांडे यांनी वंदे मातरम गायले। यावेळी विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते। युवा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ असा 5 जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला। यामध्ये लोकसंगीत अंतर्गत ढोलकी, ढोल नगारा, डफ, हलगी, मृदंग, नाल, लहान ढोल, मोठा ढोल, सांबाळ, तुरुंतुणे, तुतारी, बासुरी, शंख, चौंडक इत्यादी भारतीय वाद्यांचे वादन करण्यात आले। भारतीय समूह गीत स्पर्धेत विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला। यामध्ये राष्ट्रीय पारंपरिक पद्धतीचे गीत गायन करण्यात आले। प्रहसन व मूकनाट्य स्पर्धेमध्ये अनेक समूहांनी सहभाग नोंदविला। यात अकोला व अमरावती ग्रामीण परिसरातील महाविद्यालयाचे प्रमुख होते। शास्त्रीय गायन स्पर्धेत विविध समूहांनी सहभाग नोंदविला। यात भारतीय व कर्नाटकी पद्धतीचे शास्त्रीय गायन करण्यात आले। एकांकिका स्पर्धेमध्ये ज्वलंत सामाजिक व तरुणाईला भेडसावणाऱ्या समस्या व विषयावरील विविध एकांकिका सादर करण्यात आल्या। स्पोर्ट फोटोग्राफी स्पर्धेमध्ये नेचर, जलतरंग व प्रकाश छटा यावरील फोटोग्राफीचा समावेश करण्यात आला होता। सोबतच चिटकवलेल्या स्पर्धेअंतर्गत लँडस्केप, ॲनिमल आणि फेस मास्क या विषयावरील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। सर्वांचे आकर्षण असणाऱ्या नृत्य स्पर्धेमध्ये अकोला व अमरावती ग्रामीण या भागातील महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला। यामध्ये गोंधळ, हरियाणवी, राजस्थानी, गुजराती, जोगवा, कालबेलिया, जागर व मराठी संस्कृतीशी संबंधित विविध प्रकारच्या पारंपरिक लोककलांसंदर्भात नृत्य सादर करण्यात आली। पहिल्या दिवशी अकोलेकरांनी विविध स्पर्धांना उत्स्फूर्त हजेरी लावली। विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला। प्रसिद्धी विभागाचे समन्वयक डॉक्टर श्रीकृष्ण काकडे यांनी कळविलेले आहे।
बाबा अमरावती विद्यापीठ यांच्यातर्फे आयोजित या तरुणाईचा उत्सव, ज्याला आपण छात्र तरंग हे नाव दिलेलं आहे, त्याचं आज उद्घाटन झालं आणि अकोल्यातील ख्यातनाम महाविद्यालय खंडेलवाल महाविद्यालय येथे याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या निमित्ताने सर्व सहभागी विद्यार्थीनींना मी शुभेच्छा देतो। आणि हा जो तरुणाईचा उत्सव आहे, याचा जे उद्दिष्ट आहे किंवा उद्देश आहे की सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्याला एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावा, या उद्देशाने हा युवा महोत्सव आपण आयोजित केलेला आहे। फार मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळाला, याचा मला खरोखर आनंद आहे। पाचही जिल्ह्यातील सुमारे 203 महाविद्यालयांनी याच्याकरता नोंदणी केलेली असून 6000 विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत। आज याचं उद्घाटन झालं आणि 30 तारखेला याचा बक्षीस वितरण कार्यक्रम होणार आहे। पुनश्च मी सर्व विद्यार्थीनींना शुभेच्छा देतो आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या कला येथे सादर करून जे त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेला आहे, त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला कसा होईल या दिशेने विचार करून एक चांगलं आपण एक प्रदर्शन येथे सादर करावं, असं एक मी या प्रसंगी सगळ्यांना आवाहन करतो। धन्यवाद।